हाय फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. कोकणातल्या सुशोभित जीवनशैलीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. कोकणकर महेश या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही बडबडी वेगा हिला भेटायला आम्ही आलो आहे आता गावी आणि स्वतःच आता इंट्रो देते की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. तर मित्रांनो, सुरुवात झाली पहाटेची कोरी चहा. बघू शकता बाजूला गुड्डे मुंबईतून आता आणलेलं आहे. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. थोडासा पाऊस रिमझिम चालू आहे, पण आता वाढतोय पाऊस सारखा. आता हा बारीक पडतोय ना, मग थोडासा वाढेल पाऊस सुरू झाला मित्रांनो. कारण की आम्ही येण्यापूर्वी 2-3 दिवस पाऊस चिक्कार होता. काल तर काहीच, रात्री आलं काल पाऊसच नाही पडला. आम्हाला भेटला पण नाही, रोड नाही मिळालो घरी रात्री 1 वाजता तरी. पण आता सकाळी पहाटे उठल्यापासून फक्त थोडासा रिमझिम पाऊस मागे दिसतो तुम्हाला पडतोय. असा पाऊस पाहिजे, गारवा पण निर्माण झाला आहे. खूप छान वाटतं गावाला. थोडंसं रात्री या पाखरांचा त्रास होतो, तुमच्या कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही. तर आता आम्ही कोरी चहा आणि बिस्किट खाणार. इथून पुढे कामाला. मित्रांनो, गुड मॉर्निंग. एवढं तुला पोहा आलेला आपल्याला नाश्त्यासाठी. आता आम्ही पोहा खाणार आहोत. पोहा नाही, इकडे घातली भाकरी वाजते वाटतं. कोली मिनी भाकरी वाटला सुका करू दे ना. कोली मिनी भाकरी चांगली. शनिवार आहे ना? शनिवार नाही आज. एकटीच खायला बघ. पानपोईचे पाळे आहेत, आयुर्वेदिक आहेत. सहज गावी कधी आलो तर आम्ही खात असतो. आम्ही सकाळ थोडा रिमझिम पाऊस पडतोय. थोडा मुसळधार नाही आहे, पण रिमझिम पडतोय. जे का रात्रीची जी बल्बाखाली जे लाईटीखाली जे पाखरं येतात नाही, वाळूचे त्याच्यात. म्हणजे वाळू जे जमिनीतून येते. पण किती आजकाल अशी नाचणीच्या वगैरे खायला कुठे भेटते? अरे ती ही काल ते मावशीने द्यायला आता का नाही बघ तुला, तो मी आपला ठेवला राखून. पाऊस चालू असेल तर निखाऱ्यावर बसायला पण मस्त वाटतं जरा गरम. नाचणीचं पीठ सध्या भाकऱ्या बनवण्याचं काम चालू आहे. नारळ पण कापायचं आहे. नारळासाठी कोयती. तर नारळ पण, हा नारळ किती पाणी आहे काय माहीत नाही, पण आपण नारळ दिसत होता. आपले पाणी आहे, आपले पाणी आहे. सोडून झालंय. आतमध्ये तर किती प्रमाणात पाणी आहे ते पाहूया. थोडा मुक्ताला प्याला देऊया ना, तर आपण पिऊया. गाव्यानंतर नारळ पाणी होतंच एक तरी दिवसाला. आपलातून पडतोय. म्हणजे मगाशी खूप कमी होता पाऊस आणि आता तो वाढलाय पाऊस पडतोय मजबूत. कालपासून चक्रीवादळ कोकणात पडणार असं म्हणतात. चक्रीवादळ का माहीत नाही, पण काल पाऊसच नव्हता. आता मगाशी पाऊस चालू झालाय. रिमझिम चालू होतं, पण आता जरा वाढलाय पाऊस. आमच्या कोंबड्या बघा. वर्ष श्राद्ध होतं आईचं, तिथे गेलो होतो. तिथले थोडेसे व्हिडिओ तुम्हाला टाकलेत जेवेपर्यंत वगैरे.
अगरबत्ती पेटवायचं बिर्याणी नाही आता झालं काय सगळ्यात तोच आहे फक्त तांदूळ ते टाकायचं झाला का आमचा व्हेज बिर्याणी आहे. गोडी डाळ मिक्स भाजी झाली भाजी तयार. भाजी तयार होते बघ. गोडी डाळ आहे डाळीला हो तिथं भात. माझा जास्त झाला बघा पोरं कसं भात भरतात. गावाला अशी कामं करावं लागतात. आपला प्रोग्राम असेल तर कोकम करायचा मसाला बघ मारू बिया डिश एकाला सोडणे एक पाणी उचलून तिथे समाधी हो भाजी भाजी हात लागली वाटला ना सर. पोस्ट नाही करत.